जय शिवराय. कसे आहात? मजेत आहात ना? नेहमीचाच आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे. आज सुद्धा एक जबरदस्त अशी भटकंती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज मी आलेलो आहे तालुका जामखेड व जिल्हा अहमदनगर. आत्ता मी आहे खर्डा या शहरात. या खर्डा या शहरापासून जवळच आत्ता या ठिकाणी असलेला खर्डा हा दुर्ग पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. सकाळी आम्ही साधारणतः 6 वाजता पुण्यातून निघालो होतो. आत्ता 11:30 वाजता आम्ही या ठिकाणी आता पोहोचत आहे. चला तर या संपूर्ण खर्डा दुर्गाची मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. शेवटपर्यंत आपण माझ्या या व्हिडिओवर राहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आता आपण भटकंती करूया. जय शिवराय. आत्ता खर्डा हा दुर्ग करण्यासाठी आपण आलेलो आहे. आता हा खर्ड्याचे हे जे बाजूला आपल्याला हे समोर सगळं दिसतंय याला 12 घाट डोंगर रांग असं म्हटलं जातं. आणि ह्या खर्ड्या दुर्गाला फार मोठा इतिहास आहे. जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं मी तुम्हाला संपूर्ण या खर्डा दुर्गाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे की हा दुर्ग कशाबद्दल प्रसिद्ध आहे. चला तर माझ्याबरोबर या दुर्गाची आता आपण सफर करूयात. खर्डा हा दुर्ग तालुका जामखेड व जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे. खर्डा दुर्ग हा 12 घाटच्या डोंगर रांगेत वसलेला आहे. खर्डा हे अहमदनगरच्या दक्षिणेला 100 किलोमीटरवर जामखेड तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि व्यापारी ठाणे आहे. खर्डा शहराची उभारणी सुलतान राजे निंबाळकर यांनी 17व्या शतकात केल्याचे पुरावे आपणास सापडतात. गावामध्ये पुरातन गडी वजा राजवाडा आहे. देखरेख अभावी तिची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. गावाच्या बाहेर दक्षिणेला एक भुईकोट प्रकारच्या बांधणीचा किल्ला आहे. गावच्या 2 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर जागृत 12 ज्योतिर्लिंग आहेत. खर्डा शहर ही एक मोठी व्यापारपेठ असून येथील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. 11 मार्च 1795ला येथे मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी निजामाच्या बराडे सैन्यशक्तीचा पराभव केला. सवाई माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही लढाई येथील युद्धामध्ये मराठ्यांच्या बाजूने 80,000 सैन्य होते तर निजामाचे 1,30,000 सैन्य रणभूमीमध्ये होते. या रणसंग्रामामध्ये जवळपास 4,000 सैनिक मारले गेले. गावच्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या स्मरणार्थ घडवलेल्या वीरगर आपल्याला पाहायला मिळतात. एवढा मोठा विजय यानंतर झाला नाही, म्हणूनच या युद्धाला मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय असे संबोध. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेडच्या प्रयत्नाने येथील युद्धभूमीवर तोफेची प्रतिकृती लोकवर्गणीतून बसवण्यात आली आहे. खर्डा येथे 1795 साली मराठ्यांनी निजामशाही पराभूत करून विजय मिळवण्याने या दुर्गाला मोठा इतिहास आहे. या लढाईत मराठ्यांनी निजामशाही पराभूत करून विजय प्राप्त केला.
या समोर दिसतोय तो प्रवेशद्वारातनं आपण आत आल्यानंतर आपल्याला पहिला एक प्रवेशद्वार लागला, हा दुसरा प्रवेशद्वार। या इथून आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण पाहतात यावरती सगळ्या संपूर्ण गडावरती फिरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अशा पायऱ्या पाहायला मिळत आहेत। या पायऱ्यावरून आपण वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला ध्वज लावण्यासाठी ध्वजस्तंभ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी ध्वज लावला जायचा, त्यामुळे याला ध्वजस्तंभ असं म्हटलं जातं। तसेच आपल्याला या ठिकाणी ही जी गडाची तटबंदी आपल्याला दिसत आहे ही खूप लांबपर्यंत आपल्याला ही तटबंदी पाहायला मिळत आहे। हा दुर्ग जवळपास 6 एकरवरती पसरलेला आहे। आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या तटबंदीवरती आपल्याला हे जे पाहायला मिळत आहेत याला चर्या असं म्हटलं जातं। म्हणजे शत्रूंनी मारा केला तरी या ठिकाणी त्यांनी जो तोफांचा मारा करतो तो या ठिकाणी आडला जातो, त्या ठिकाणी असा ह्या चर्या केल्या जातात। जसं सांगितल्याप्रमाणे हा ध्वजस्तंभ आहे आणि हा संपूर्ण परिसर आता आपण पाहत आहात। खूप मोठा असा हा दुर्ग आहे। हा भुईकोट असला तरी याला फार मोठा प्राचीन इतिहास असा आहे। या खर्डा दुर्गाला जी लढाई झाली होती त्या लढाईचा इतिहास मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे।
जय शिवराय. आत्ता या खडदा दुर्गाची पूर्ण भटकंती झालेली आहे आणि या दुर्गाचा संपूर्ण इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि जर आपण चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब, आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन हे बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे बेल आयकॉन हे बटन क्लिक करायला विसरू नका. आता चला पुन्हा आता भेटूया आपण आता नव्या भटकंतीसाठी. आता हा खडदा दुर्गाची पूर्ण भटकंती झालेली आहे. आता आम्ही चाललेलो आहे धारूर. आता धारूरचे सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण सफर घडवून आणणार आहे. तुर्तास या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.